नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये। आज आपण पोलीस भरतीला विचारण्यात येणाऱ्या ज्या प्रश्नसंच आहे त्याबद्दल डिटेल चर्चा करणार आहोत। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकीच कोणास म्हणतात, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हटले जाते। तर याचं बरोबर उत्तर काय? पंडित जवाहरलाल नेहरू। जर विद्यार्थी मित्रांनो आपण याबद्दल जर अधिक माहिती जर बघितली तर पंडित जवाहरलाल नेहरू हे परराष्ट्र जे धोरण आहे त्याचे मुख्य शिल्पकार होते। त्याचं कारण म्हणजे काय तर 1947 ते 1964 या कालावधीत त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालय हे त्यांनी मंत्रिपद सांभाळलेले आहेत। त्यावेळेस त्यांनी भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण केलं, तसेच जी भारताची प्रादेशिक अखंडता आहे त्याचं रक्षण करण्यास ते समर्थ ठरलेले आहेत। त्यामुळे भारताचे जर आपण परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे जर म्हटले तर याबद्दल उत्तम उदाहरण म्हटले तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू। त्यामुळे याचं योग्य उत्तर काय? पंडित जवाहरलाल नेहरू। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, GST विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे? तर GST विधेयकाला मंजुरी देणार महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे असं विचारलं आहे। तर याचं बरोबर उत्तर काय आहे? 9वे। काय आहे? 9वे। GST विधेयकाबद्दल अधिक माहिती आपणास सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटतं, कारण का आपल्या सर्वांना माहिती आहे GST म्हणजे काय। जे की आपल्याकडून केंद्र सरकार किंवा जे राज्य सरकार जे कर घेतं त्याला आपण काय म्हणतो? GST म्हणतो। ओके। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिक्षणाचा मूलभूत अधिकार, जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे हा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर काय आहे? कलम 21अ। कलम 21अ नुसार शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आलेला आहे। याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। तर जो शिक्षणचा अधिकार आहे हा सक्तीचा किती ते किती वयोगटात केलेला आहे? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील 6 ते 14 वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत ना त्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे देण्याचं सक्तीचं केलेलं आहे। हे कोणी केलेलं आहे? राज्य सरकारने केलेलं आहे, राज्य कायद्याने। ओके। त्यामुळं भारतीय राज्यघटनेतील कलम 21अ नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मूलभूत अधिकार म्हणून शिक्षणाचा अधिकाराची हमी देते। ओके। तर याचं बरोबर उत्तर आपल्याला काय समजलं? याचं जर मूलभूत शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे असं विचारलं तर काय येतं त्याचं? कलम 21अ। ओके। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, देशातील पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य कोणते? असा आपल्याला प्रश्न विचारला आहे। तर देशातील पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य कोणतं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे। कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे केरळ। काय? केरळ। हे जानेवारी 2023ला झालेलं जे डिजिटल बँकिंग आहे ना हे केरळमध्ये झालेलं आहे। कधी झालेलं आहे? जानेवारी 2023मध्ये, जिथे बँकिंग क्षेत्रात आत्ता पूर्णपणे डिजिटल झालं आहे। म्हणजे केरळ हे एकमेव असं पहिलं राज्य आहे जिथं की संपूर्णतः बँकिंग व्यवहार हा डिजिटलपणे केला जातो। आणि याबद्दल घोषणा कोणी केली माहीत आहे? खुद्द जे केरळचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी, म्हणजे कोण? पिनाराई विजयन यांनीच घोषणा केलेली आहे। जर आपण केरळमधील पहिला जिल्हा जर बघितला तर त्या जिल्ह्याचं नाव काय माहिती आहे का? त्रिशूर हे नाव आहे, जे की संपूर्ण डिजिटल बँकिंग सेवा लागू करणार हा पहिला जिल्हा बनलेला आहे। काय? त्रिशूर। जर आपल्याला राज्य जर विचारले जे की डिजिटल बँकिंग सेवा लागू करणारा पहिलं राज्य कोणतं तर याचं उत्तर काय येतं आहे? केरळ।
जर जिल्हा विचारला तर जिल्ह्याच्या बाबतीत काय ते त्रिशूर. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली आहे? महाराष्ट्रातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? कोणी केले? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण इथं प्रश्न आपल्याला काय विचारण्यात आला आहे, तर महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली आहे? तर याचं बरोबर उत्तर काय आहे? आता मागाशी मी तुम्हाला सांगितलं महात्मा फुले तर येऊ शकत नाही, कारण का हे पहिले मुलींची शाळा सुरू करणारे म्हणून व्यक्तिमत्व आपण ओळखतो. तर पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली असं जर विचारलं तर याचं बरोबर आहे धोंडो केशव कर्वे. काय? धोंडो केशव कर्वे. जर विद्यार्थी मित्रांनो आपण याच्याबद्दल अधिक माहिती बघितली तर जे भारतातील जे पहिली महिला विद्यापीठ जे स्थापन केलेलं आहे, जे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, त्या विद्यापीठाचं नाव काय माहीत आहे का? श्रीमती नाथीबाई, 2 मिनटं, काय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, म्हणजेच SNDT विद्यापीठ हे नाव आहे. काय नाव आहे? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, SNDT विद्यापीठ. या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. कोणी केलेली आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे. हे काय? भारतातील पहिले एक महिला विद्यापीठ आहे. बरोबर आहे. ह्या महिला जे विद्यापीठ जे आहे हे पुण्यात स्थापन झाले. हे पुण्यात जर स्थापन झालं असलं ना तर इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, याचं नंतर स्थलांतर होऊन कुठे झालं? स्थलांतर मुंबई स्थलांतर होऊन त्याच्या खऱ्या विस्ताराला सुरुवात झाली. म्हणजे जे नावाजलं गेलं ना ते मुंबईत नावाजलं गेलं. जरी त्याची स्थापना पुण्यातले जरी असले तर त्याचं नावाजलेलं म्हणजे त्याची कामगिरी आहे ना ते मुंबईत झालेली आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? काय विचारले त्यांनी? स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे सुकुमार सेन. काय? सुकुमार सेन. हे जे की आहेत भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून हा जो सन्मान मिळवण्याचं जे भाग्य आहे ते त्यांना मिळालेलं आहे. ओके. जर आपण सुकुमार सेन यांच्याबद्दल जर आपण अधिक माहिती जाणून घेतली तर मार्च 1950 मध्ये, कधी? मार्च 1950 मध्ये सुकुमार सेन यांनी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली होती. कधी निवडणूक झाली होती त्यांची? मार्च 1950. तर आपण हे जर महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर आता भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आपल्याला समजलं की सुकुमार सेन आहेत. कधी झाले त्यांची? मार्च 1950ला नियुक्ती झाली. तसे जर आपण पहिल्या महिला आयुक्त जर बघितल्या, कोणत्या पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त जर बघितल्या तर कोण आहेत माहीत आहेत का? याचं बरोबर उत्तर आहे VS रमादेवी हे आहे. काय? VS रमादेवी. यांनी 1990 मध्ये पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक होण्याचा ह्यांना मान मिळालेला आहे. कधी? 1990 मध्ये VS रमादेवी हे पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे. ओके, समजलं? ठीक आहे, चला पुढे जाऊया. तर आपला पुढचा पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं बऱ्यापैकी सर्वांना उत्तर माहीत असेल याची माझा विश्वास आहे. तर याचं बरोबर उत्तर मी तुम्हाला सांगतो. तर याचं बरोबर उत्तर काय माहीत आहे का तुम्हाला? राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन. तर याचं बरोबर उत्तर आहे 14 डिसेंबर. काय आहे? 14 डिसेंबर असं आहे. याच्याबद्दल आपण अधिक माहिती जर बघितली तर काय आहे ते बघूया. तर हे जे ऊर्जा मंत्रालयाच्या अखेरीत ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी म्हणजेच BEE द्वारे दरवर्षी 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कोणाच्या अखेरीत साजरा केला जातो माहीत आहे का? ही अधिकची माहिती आहे, ही तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे मी खूप शोधून काढलेले आहे. तर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन हा ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीज म्हणजे BEE द्वारे आपण हे साजरे केले जाते. कधी साजरे जाते तर 14 डिसेंबर रोजी केली जाते. ओके, समजलं. चला पुढे जाऊया. पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहेत? पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहेत? तर याचं एकदम सोपं उत्तर आहे. याचं उत्तर काय येते तर लोथल असे आहे. काय? लोथल. ओके, समजलं. पहिल्यांदा कुठे समुद्र व्यापार सुरू झाला तर लोथल येथे झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती ह्या ज्या 3 घटक आहेत हे निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? आपल्या सर्वांना माहीत आहे कोणाला आहे ते. ही छावणी मंडळ म्हणलं की तुम्हाला समजलं असेल की याचा अधिकार कोणाला जातो. तर छावणी मंडळाचा अधिकार संपूर्णपणे आपल्याला माहीत आहे हा केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय आहे? केंद्र सरकार. जर आपल्याला असा प्रश्न विचारला की छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर याचं डायरेक्ट उत्तर देऊन टाकायचं केंद्र सरकार. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात. आता इथे आपल्याला छावणी मंडळ आहे त्याबद्दल अधिकची माहिती आहे आपल्याकडं. तर ती काय बघा, छावणी क्षेत्रातील जे नागरी लोकांसाठी किंवा नगरपालिका प्रशासनासाठी छावणी मंडळाची स्थापना केलेली आहे. म्हणजे तेथील जे नागरिक आहेत ना त्या नागरिकांच्यासाठी जे नगरपालिका प्रशासनासाठी म्हणून छावणी मंडळाची स्थापना केली. तर 2007च्या कॅन्टोन्मेंट कायद्याच्या तरतुदीनुसार ही स्थापना करण्यात आली. ह्या घटना ज्या आहेत ना, जे कायदे कलम किंवा ज्या महत्त्वाच्या घटना ह्या लक्षात ठेवत चला. कारण का ह्या घटना ज्या तुम्ही लक्षात ठेवत जाता ह्या माहितीच्या आधारे तुम्ही बरेच प्रश्न सोडवू शकता. ओके, तर छावणी क्षेत्रातील जे छावणी क्षेत्राचं कार्य आहे आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारकडे आहे. ते त्यांनी कशासाठी केलं तर नागरी लोकांसाठी नगरपालिका प्रशासनासाठी छावणी मंडळाची स्थापना केली. कधी केली तर 2007च्या कॅन्टोन्मेंट कायद्याच्या तरतुदीनुसार ही स्थापना केलेली आहे. हे केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. आपल्याला माहिती आहे आपलं हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत म्हणजे कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत केलं जातं तर संरक्षण मंत्रालयाच्या द्वारे नियंत्रित केलं जातं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? काय पेपरलेस अर्थसंकल्प? अरे स्क्रीन का असे होते. पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. काय? उत्तर प्रदेश. भारतात असे उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य आहे जिथे की पेपरलेस अर्थसंकल्प मांडलेला आहे. ओके, समजलं. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. मी जेवढे काय माझ्याकडून तुमचे टॉपिक जास्तीत जास्त कवर करता येईल तेवढे मी तुम्हाला कवर करून देईल व तुम्हाला जे तुमचे स्पर्धा परीक्षेमध्ये यश हासिल करायचं आहे ते तुम्हाला मी मिळवून देईन याचे मी नेहमीच प्रयत्न करेन. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.